नमस्कार. आज आपण संख्यांचे प्रकार व्हिडिओ क्रमांक 2 पाहतोय. यामध्ये आपण आज समसंख्या म्हणजे काय, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, बेरीज व्यस्त संख्या, विषम संख्या, संयुक्त संख्या, सहमूळ संख्या, गुणाकार व्यस्त संख्या, तर या सर्व संख्यांचे प्रकार आपण व्यवस्थितपणे पाहणार आहोत. तर पहिला प्रकार आहे तो म्हणजे समसंख्या. आता ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या अशा संख्यांना समसंख्या असे म्हणतात. किंवा ज्या संख्यांना 2 ने निःशेष भाग जातो त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात. आता काही आपण समसंख्या घेऊया. उदाहरणार्थ 8, 20, 342, 5844, 1006. तर या सर्व समसंख्या आहेत. ह्या सर्व समसंख्यांचा जर एकक स्थान आपण पाहिलं 6, 4, 2, 0, 8, तर ह्या सर्व एकक स्थानी या अंकापैकीच एक अंक आपणाला दिसून येत आहे. म्हणजेच ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक असतो अशा संख्यांना समसंख्या असे म्हणतात. त्यानंतर दुसरा प्रकार आपण पाहूया तो म्हणजे विषम संख्या. आता ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 या 5 अंकापैकी कोणताही एक अंक असतो त्या संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. किंवा ज्या संख्येला 2 ने निःशेष भाग जात नाही त्यांना विषम संख्या असे म्हणतात. आता विषम संख्यांची आपण काही उदाहरणं पाहूया. 51, 43, 105, 8977 आणि 9. आता या सर्व विषम संख्या ज्या आहेत ह्या विषम संख्यांचं एकक स्थान आपण पाहूया. या ठिकाणी 1 हा विषम एकक स्थानी 1 आहे, या ठिकाणी एकक स्थानी 3 आहे, या ठिकाणी एकक स्थानी 5 आहे, या ठिकाणी एकक स्थानी 7 आहे आणि इथं 9 आहे. म्हणजे या सर्व संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी कोणताही एक अंक आहे. म्हणून या संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. आता या विषम संख्यांना जर 2 न भाग लावला तर पूर्ण भाग जात नाही, बाकी 1 उरते. म्हणजे ज्या संख्येला 2 ने निःशेष भाग जात नाही त्यांना विषम संख्या असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रकार आपण पाहूया तो म्हणजे मूळ संख्या. तर मूळ संख्या हा प्रकार खूप महत्त्वाचा आहे, कारण यावर 1-2 प्रश्न स्कॉलरशिप परीक्षेमध्ये, स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास विचारलेले असतात. आता आपण एक उदाहरण पाहूया. साधं आपण एक अंक घेऊया. 13 अंक घेतला. 13 अंक घेतला. आता ह्या 13चे आपण विभाजक आपल्याला माहीत आहेत. 13 बरोबर 13ला 1 न भाग जाईल आणि 13 न भाग जाईल. म्हणजे हे विभाजक आले 13चे. म्हणजे 13ला फक्त 1 ने भाग जातोय आणि स्वतः 13 ने भाग जातोय. म्हणजेच 13चे फक्त 2च विभाजक आहेत. कोणते 2 विभाजक आहेत? 1 आणि 13 हे 2च 13चे विभाजक आहेत. म्हणजे ज्या संख्येचे 1 व ती संख्या हे 2च विभाजक असतात त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. व्याख्या परत एकदा ऐका. ज्या संख्येचे 1 व ती संख्या हे 2च विभाजक असतात त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. आता अशा किती मूळ संख्या आहेत?
तर अनंत मूळ संख्या आहेत पहा. पण आपणाला फक्त 1 ते 100 पर्यंत ज्या मूळ संख्या आहेत त्या मूळ संख्या आपणाला माहीत असणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी मी एक चार्ट आणलेला आहे. 1 ते 100 पर्यंतचे सर्व अंक दाखवलेले आहेत आणि पिवळ्या सेलमध्ये जे अंक दाखवलेले आहेत ते पिवळ्या सेलमधले जे अंक आहेत त्या मूळ संख्या आहेत पहा. तर आपण जर मोजल्या तर 1 ते 100 या 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या असतात पहा. आता ह्या मूळ संख्या आपल्याला लक्षात कशा ठेवायच्या पहा, तर सोपं असतं पहा. तर साधारण 1 ते 10 पर्यंत किती मूळ संख्या आहेत पहा. 2, 3, 5, 7 म्हणजे ह्या 4 मूळ संख्या आल्या 1 ते 10 पर्यंतच्या. 11 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या मोजूया. 11, 13, 17, 19 म्हणजे 4 आहेत. 21 ते 30 मधल्या मूळ संख्या मोजूया. 23 आणि 29 म्हणजे 2च आहेत. 31 ते 40 मधल्या मूळ संख्या मोजूया. 31 आणि 37 म्हणजे 2च आहेत. त्यानंतर 41 ते 50 या दरम्यानच्या मूळ संख्या मोजूया. 41, 43, 47 म्हणजे 3. या ठिकाणी 53 आणि 59 म्हणजे 2. 61 आणि 67 म्हणजे 2. 71, 73, 79 म्हणजे 2. आणि या ठिकाणी सुद्धा 83 आणि 89 या सुद्धा 2. आणि 91 ते 100 दरम्यान फक्त एकच संख्या आहे. आता ह्यांची जर बेरीज केली आपण तर ती बरोबर 25 येते पहा. 4 आणि 4 8 आणि 2 10, 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि इथली एक 25. तर अशा पद्धतीनं या 1 ते 100 पर्यंतच्या एकूण 25 मूळ संख्या आहेत पहा. ह्या मूळ संख्या आपल्याला थोड्याशा लक्षात ठेवाव्या लागतात, पाठ कराव्या लागतात. ही जर आपण क्लुप्ती वापरली तर आपणाला व्यवस्थितपणे मूळ संख्या लक्षात राहतात. आता या ठिकाणी ही 2 ही जी मूळ संख्या आहे, ही 2 ही मूळ संख्या एकमेव अशी समसंख्या आहे की जी मूळ संख्या आहे. बाकीच्या भागात 3, 5, 7, 11, 17, 19 ह्या सर्व विषम संख्या आहेत. म्हणजे 2 ही एकमेव सम असणारी मूळ संख्या आहे. बाकीच्या सर्व मूळ संख्या ह्या विषम आहेत. तर हा आपण प्रकार पाहिला पहा, मूळ संख्या. त्यानंतर आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे संयुक्त संख्या हा प्रकार पाहायचा आहे. संयुक्त संख्या या ठिकाणी सुद्धा मी काय केलेलं आहे, 1 ते 100 पर्यंतचे अंक चार्टमध्ये मांडलेले आहेत. पिवळ्या सेलमध्ये जे अंक दाखवलेले आहेत त्या मूळ संख्या आहेत आणि पिवळ्या सोडून ज्या हिरव्या सेलमधल्या ज्या संख्या आहेत त्या सर्व संयुक्त संख्या आहेत पहा. पण एक मात्र ही वेगळी संख्या आहे. तर 1 ही जी संख्या आहे, 1 ही संख्या मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही. म्हणजे 1 ही संख्या मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही. मग संयुक्त संख्येची आपल्याला व्याख्या कशी करता येईल. 1 पेक्षा मोठ्या अशा मूळ संख्या नाहीत त्यांना संयुक्त संख्या म्हणतात पहा. म्हणजे 4, 6, 8, 9, 10, 12, 14, 15, 16, 18 अशा पद्धतीनं ह्या मूळ संख्या सोडून ज्या दुसऱ्या संख्या आहेत त्यांना आपण काय म्हणतो, संयुक्त संख्या असं म्हणतो पहा. आता 1 ते 100 यामध्ये किती संयुक्त संख्या आहेत हे पाठ करायचं नाही. तर 100मधून 25 मूळ संख्या गेल्या, राहिल्या 75. 75 मधून ही 1 हा अंक गेला म्हणजे राहिल्या 74. म्हणजे 1 ते 100 पर्यंतच्या एकूण 74 संयुक्त संख्या आपणाला पाहायस मिळतात. त्यानंतर पुढचा संख्याचा प्रकार आहे तो म्हणजे जोडमूळ संख्यांच्या जोड्या. जोडमूळ संख्यांच्या जोड्या. आता 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्यांना जोडमूळ संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या असे म्हणतात पहा. परत एकदा पहा, 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्यांना
जोडमूळ संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या असे म्हणतात पहा. आता या ठिकाणी आपण पाहूया पहा, या तक्त्यामध्ये 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या दिलेल्या आहेत. मग अशा ह्याच्यातल्या आपण जोड्या शोधूया की ज्याच्यामध्ये 2चा फरक आहे. तर पहिली जोडी आपल्याला मिळेल पहा 3 आणि 5, पहिली जोडी मिळाली. त्यानंतर 5 आणि 7 दुसरी जोडी मिळाली. 11 आणि 13, त्यानंतर 17 आणि 19, त्यानंतर 29 आणि 31, म्हणजे ह्याच्यात पण 2चा फरक आहे. त्यानंतर 41 आणि 43 ही एक मूळ संख्यांची जोडी आहे, जोडमूळ संख्यांची जोडी आहे. त्यानंतर 59 आणि 61, 59 आणि 61 ही पण जोडमूळ संख्यांची जोडी आहे. त्यानंतर 71 आणि 73 ही एक जोडमूळ संख्यांची जोडी आहे. मग आपण जर ह्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या मोजल्या तर किती येतात पहा, 1 2 3 4, ही 5 6, ही 7 आणि ही 8, म्हणजे 1 ते 100 पर्यंतच्या एकूण 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. आता पुढचा प्रकार आहे तो म्हणजे सहमूळ संख्या. आता सहमूळ संख्या म्हणजे काय आपल्याला पाहायचं आहे. सहमूळ संख्या पाहताना आपण काय करूया, एक संख्यांची जोडी घेऊया. कोणती संख्यांची जोडी घेऊया, 3 आणि 8 ही संख्यांची जोडी घेतली, 3 आणि 8. आता आपण 3चे विभाजक आपल्याला माहित आहेत. 3चे विभाजक, 3चे विभाजक आपण नेहमी पाहतो. 1 गुणिले 3 हे 3चे विभाजक आले. 8चे विभाजक आपण पाडूया. 8चे विभाजक म्हणजे 8 बरोबर 1 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, तर हे 8चे विभाजक आले. आता या ठिकाणी 3 व 8 या संख्यामध्ये 1 हा एकमेव सामायिक विभाजक आहे पहा. या ठिकाणी 3चे विभाजक आणि 8चे विभाजक आपण मांडलेले आहेत. ह्या 3च्या विभाजकामध्ये आणि 8च्या विभाजकामध्ये फक्त 1 हा एकमेव सामायिक विभाजक आहे. म्हणून सहमूळ संख्या म्हणजे काय, तर 1 हा एकच सामायिक विभाजक असणाऱ्या संख्यांच्या जोड्यांना सहमूळ संख्या म्हणतात पहा. परत एकदा ऐका, 1 हा एकच सामायिक विभाजक असणाऱ्या संख्यांच्या जोड्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. कोणत्याही 2 क्रमवार संख्यांची जोडी ही सहमूळ संख्यांची जोडी असते पहा. उदाहरणार्थ आपण समजा 41 आणि 42 घेतलं, तर ह्या 2 क्रमवार संख्या आहेत. तर ह्या 2 क्रमवार संख्यांची जोडी ही काय आहे, सहमूळ संख्यांची जोडी आहे. त्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे 7वा प्रकार, बेरीज व्यस्त संख्या किंवा विरुद्ध संख्या. तर आपण एक उदाहरण घेऊया. इथं पहा, मी उदाहरण घेतो 5 आणि 5 मधून मी 5 वजा करतो. म्हणजे थोडक्यात मी इथं काय केलं, 5 आणि वजा 5ची बेरीज केली, तर ही बेरीज 0 येते पहा. म्हणजे ज्या 2 परिमेय संख्यांची बेरीज 0 येते त्यांना बेरीज व्यस्त किंवा विरुद्ध संख्या असे म्हणतात पहा. आता उदाहरणार्थ मी 2 घेतो, तर 2ची बेरीज व्यस्त संख्या किंवा विरुद्ध संख्या कोणती असेल, ऋण 2 असेल पहा. त्यानंतर मी 4 घेतो, 4ची बेरीज व्यस्त किंवा विरुद्ध संख्या कोणती असेल, तर ऋण 4 असेल. समजा मी 3/4 घेतो, तर याची बेरीज व्यस्त संख्या किंवा विरुद्ध संख्या कोणती असेल, ऋण 3/4. अशा पद्धतीनं ही बेरीज व्यस्त संख्या म्हणजे काय, ज्या 2 परिमेय संख्यांची बेरीज 0 येते त्यांना बेरीज व्यस्त किंवा विरुद्ध संख्या असे म्हणतात. त्यानंतर शेवटचा प्रकार आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे गुणाकार व्यस्त संख्या. गुणाकार व्यस्त संख्या. आता आपण 5 आणि 1/5 या 2 संख्यांचा गुणाकार घेऊया.
गुणाकार करूया. 5 आणि 1/5चा 5ला 5 कॅन्सल होईल. 1 गुणिले 1 1. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे, 5 आणि 1/5 यांचा गुणाकार केला असता उत्तर 1 आलेलं आहे. म्हणजे 5 आणि 1/5 या एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या आहेत. म्हणजेच ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो त्यांना एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या असे म्हणतात.